बुलढाण्यात मातंग समाजाचा भव्य आक्रोश मोर्चा, आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोंची उपस्थिती। आज बुलढाणा येथे मातंग समाजाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चात हजारोच्या संख्येने समाज बांधव आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण लागू करण्यात यावे, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आला असून मुख्यमंत्री यांच्यापर्यंत मागण्या पोहोचण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले। तेलंगणा, कर्नाटक, हरियाणा, पंजाब आणि तामिळनाडू यासारख्या काही राज्यांमध्ये वर्गीकरणाची अंमलबजावणी करण्यात आल्याचा उल्लेखही त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला। यावेळी गणेश अंबोरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की महाराष्ट्र शासनाने या विषयावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी समाजाची अपेक्षा आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थापन करण्यात आलेल्या समितीचा संदर्भ यावेळी चर्चा करण्यात आली। समाजाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले। मोर्चा दरम्यान परिसरात घोषणाबाजी करण्यात आली होती। कडक पोलीस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले। हम तुम्हारे साथ हैं। कल मातंग समाजाचा कल मातंग समाजाचा हेलो 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 ऑनलाइन आहे थोडं समोर जरा सर्व समाज बांधव आणि भगिनींनो, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून अवकाळ अशा प्रकारची वर्गवारी करण्यात यावी आणि मातंग समाजाला न्याय मिळावा, या मागणीसाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहे, जमा झालो आहे। डॉक्टर अप्पासाहेब कोपले जे या वर्गीकरणाचे खऱ्या अर्थाने आद्य क्रांतीवीर आहेत, त्यांनी सुरुवातीला मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं त्यासाठी मागणी केली आणि संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी त्यांनी झिजवलं। आदरणीय मधुराव कांबळे त्यांनी सुद्धा या आरक्षणाच्यासाठी आपलं आयुष्य झिजवलं। आम्हाला आरक्षण आहे, पण या आरक्षणाचा लाभ आम्हाला मिळत नाहीये। या आरक्षणाच्या लाभापासून आम्ही वंचित आहोत।